नमस्कार कुंभ राशी परिवार, दत्तकृपा राशीफल या आपल्या आध्यात्मिक आणि विश्वासू यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। 12 जून नंतर कुंभ राशीच्या जीवनात काही अशा सकारात्मक घडामोडी घडण्याचे संकेत दिसत आहेत, ज्यामुळे अनेक दिवसांपासून सुरू असलेली प्रतीक्षा संपुष्टात येऊ शकते। काही व्यक्तींना आनंदाची बातमी मिळू शकते, तर काहींना नवीन संधी प्राप्त होऊ शकते, तर काहींच्या जीवनातील अडथळे दूर होण्यास सुरुवात होऊ शकते। ज्योतिषशास्त्रानुसार निर्माण होणारे ग्रहयोग, शनिदेवांची कृपा आणि श्री दत्तगुरूंचे आशीर्वाद यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींना करिअर, आर्थिक क्षेत्र, कुटुंब आणि वैयक्तिक जीवनामध्ये सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात। परंतु मित्रांनो, या व्हिडिओमध्ये शेवटी मी असा एक विशेष संकेत सांगणार आहे, जो अनेक कुंभ राशींच्या लोकांच्या आयुष्यातील मोठ्या आनंदाचे कारण ठरू शकतो। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त असे नक्की टाईप करा। चला तर मग जाणून घेऊया 12 जून नंतर कुंभ राशींच्या जीवनात कोणते नेमके शुभ बदल घडू शकतात ते। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा। कुंभ राशीच्या जातकांसाठी 12 जून नंतरचा हा काळ जीवनातील काही महत्त्वाच्या वळणांना नवीन दिशा देणारा ठरू शकतो। अनेक वेळा आपण मनापासून प्रयत्न करतो, परंतु त्याचे फळ अपेक्षित मिळत नाही। अशा वेळी निराशा निर्माण होणे हे स्वाभाविक असते। मात्र ज्योतिषशास्त्र सांगते की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात योग्य वेळ येते आणि त्या वेळेला परिस्थिती स्वतःहून बदलू लागते। सध्या निर्माण होणारे ग्रह संकेत असे दर्शवतात की कुंभ राशींच्या अनेक व्यक्तींना दीर्घ प्रतीक्षेनंतर समाधान देणाऱ्या घटना अनुभवायला मिळू शकतात। दत्तगुरूंच्या कृपेने मनातील संभ्रम कमी होईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल। अनेक दिवसांपासून मनात जपलेली एखादी इच्छा पूर्ण होण्याच्या दिशेने जाऊ शकते। त्यामुळे नकारात्मक विचार बाजूला ठेवून सकारात्मकतेचा स्वीकार करा, कारण येणारा हा काळ तुम्हाला नवीन प्रेरणा देऊ शकतो। शनी ग्रह हा कुंभ राशीचा प्रमुख स्वामी मानला जातो। शनिदेव व्यक्तीला संयम, शिस्त आणि कर्माचे महत्त्व शिकवतात। त्यामुळे कुंभ राशींच्या व्यक्तींच्या जीवनात यश सहसा उशिरा मिळते, पण ते टिकाऊ असते। 12 जून नंतर काही ग्रहयोग तुमच्या मेहनतीला योग्य दिशा देऊ शकतात। कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते। ज्यांना सतत अडथळे येत होते त्यांना आता मार्ग सापडू शकतो। वरिष्ठ व्यक्तींचे सहकार्य मिळू शकते आणि काही लोकांना नवीन जबाबदारी किंवा नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत। हा काळ स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याचा आहे, कारण तुमच्यातील सामर्थ्य आता इतरांनाही दिसू लागेल। कौटुंबिक जीवनातही शांतता आणि समाधान वाढण्याची शक्यता आहे। अनेक दिवसांपासून सुरू असलेले मतभेद कमी होऊ शकतात। घरातील सदस्यांमध्ये समजूतदारपणा वाढेल आणि घरामध्ये शुभ कार्याची चर्चा सुरू होऊ शकते। कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या यशामुळे संपूर्ण घरात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते। ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन हे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल। काही लोकांना दूर राहणाऱ्या नातेवाईकांकडून आनंददायी बातमी मिळू शकते। या काळात कुटुंबासोबत अधिक वेळ घालवल्यास मानसिक समाधान वाढेल। नातेसंबंध मजबूत करण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल ठरू शकतो। पुढील काळात कुंभ राशींच्या व्यक्तीसाठी एक असा संकेत दिसत आहे, जो आर्थिक आणि कौटुंबिक क्षेत्रात मोठा बदल घडवू शकतो। त्यामुळे पुढील माहिती काळजीपूर्वक नक्की ऐका जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर। दत्तगुरु कृपा उपाय आता आपण पाहूया। दररोज सकाळी ओम श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करा। गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान नक्की करा आणि दत्त मंदिरात जाऊन दर्शन घ्या। आर्थिक बाबतीत हळूहळू स्थैर्य निर्माण होण्याचे संकेत आहेत। काही लोकांना अडकलेले पैसे परत मिळू शकतात। उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात। व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक किंवा नवीन संधी मिळू शकते। गुंतवणुकीशी संबंधित काही निर्णय फायदेशीर ठरू शकतात। मात्र कोणताही निर्णय घेताना घाई करू नका। विचारपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने पुढे जा। आर्थिक शिस्त राखल्यास भविष्यातील अनेक अडचणी टाळता येतील। हा काळ धनसंचय आणि आर्थिक नियोजनासाठी अनुकूल ठरू शकतो। मनाच्या पातळीवरही सकारात्मक बदल जाणवू शकतात। अनेक दिवसांपासून असलेली चिंता कमी होऊ शकते। जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो। काही व्यक्तींना अध्यात्माकडे अधिक ओढ निर्माण होईल। प्रार्थना, ध्यान आणि सत्संग यांमधून मानसिक शांती मिळू शकते। दत्तगुरूंच्या कृपेवर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तींना अंतर्मनात
कामातून नवीन ऊर्जा मिळू शकते. जीवनातील प्रत्येक अनुभव काहीतरी शिकण्यासाठी येतो याची जाणीव होईल. त्यामुळे भूतकाळातील दुःखावर लक्ष केंद्रित न करता भविष्याकडे आशावादी दृष्टीने पहा. कारण पुढील काळ तुमच्या आयुष्यात आनंद, समाधान आणि प्रगतीचे नवे अध्याय लिहू शकतो. कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि ज्ञानार्जनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. अनेक दिवसांपासून एखाद्या परीक्षेची, मुलाखतीची किंवा महत्त्वाच्या निकालाची वाट पाहणाऱ्या व्यक्तींना सकारात्मक संकेत मिळू शकतात. शिक्षणात सातत्य ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. नवीन कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळू शकते. काही व्यक्तींना दूरस्थ शिक्षण, नवीन कोर्स किंवा करिअरमध्ये प्रगती घडवून आणणारी माहिती मिळू शकते. दत्तगुरूंच्या कृपेने योग्य मार्गदर्शक व्यक्ती भेटू शकते. अनेक वेळा योग्य सल्ला जीवनाची दिशा बदलतो आणि असा लाभदायक योग या काळात निर्माण होताना आता दिसत आहे. त्यामुळे शिक्षण आणि ज्ञानवृद्धीच्या संधीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. जर तुमचा यावर विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय माझा विश्वास आहे असे नक्की टाईप करा. आरोग्याच्या बाबतीतही हळूहळू सुधारणा होण्याचे संकेत दिसत आहे. गेल्या काही काळापासून मानसिक तणाव, अस्वस्थता किंवा थकवा जाणवत असेल तर आता परिस्थिती सुधारू शकते. नियमित दिनचर्या, संतुलित आहार आणि सकारात्मक विचार यांचा लाभ मिळेल. काही व्यक्तींना आध्यात्मिक साधना, ध्यान किंवा प्रार्थनेमुळे मानसिक शांती मिळू शकते. दत्तगुरूंच्या नामस्मरणामुळे मनातील नकारात्मकता कमी होईल. आरोग्याबाबत कोणतीही निष्काळजीपणा न करता योग्य सवयी अंगीकारल्यास शरीर आणि मन दोन्हीही अधिक सक्षम बनू शकतात. हा काळ स्वतःकडे लक्ष देण्याचा आणि अंतर्मनाशी संवाद साधण्याचा आहे. नोकरी आणि व्यवसायांच्या क्षेत्रात 12 जून नंतर काही महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात. अनेक दिवसांपासून अपेक्षित असलेली संधी अचानक समोर येऊ शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेऊ शकतात. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. काही लोकांना पदोन्नती किंवा वेतनवाढीचे संकेत मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक, नवीन प्रकल्प किंवा नवीन भागीदारीचा लाभ मिळू शकतो. या काळात घेतलेले काही निर्णय हे भविष्यात मोठे फायदे देऊ शकतात. मात्र प्रत्येक निर्णय हा विचारपूर्वक घ्यावा. दत्तगुरूंची कृपा आणि तुमची मेहनत यांचा संगम यशाचा मार्ग तयार करू शकतो. पुढील 2 परिच्छेदामध्ये आपण अशा संकेतांविषयी जाणून घेणार आहोत जे अनेक कुंभ राशींच्या लोकांच्या आयुष्यात आर्थिक आणि भावनिक आनंद घेऊन येऊ शकतात. त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत पुढे कंटिन्यू पहा. आता आपण पाहूया काही उपाय. प्रत्येक गुरुवारी श्री दत्तगुरूंच्या प्रतिमेसमोर तुपाचा दिवा लावा आणि श्री गुरुदेव दत्त यांचे नामस्मरण करा. दिगंबरा किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करा. गरजू व्यक्तींना शक्य तितकी मदत करा आणि कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त असे 3 वेळा नक्की टाईप करा. आर्थिक बाबतीत अनेक कुंभ राशींच्या व्यक्तींना दिलासा मिळू शकतो. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. काहींना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. पूर्वी केलेल्या प्रयत्नांचे आर्थिक फळ आता मिळण्यास सुरुवात होऊ शकते. गुंतवणुकीतून लाभ मिळण्याचे संकेत काही व्यक्तींसाठी दिसत आहे. खर्च आणि उत्पन्न यामध्ये संतुलन निर्माण होईल. आर्थिक तणाव कमी झाल्यामुळे मानसिक समाधान वाढेल. मात्र अनावश्यक खर्च टाळणे आणि भविष्याचा विचार करून बचत करणे आवश्यक राहील. आर्थिक स्थैर्य हेच पुढील मोठ्या यशाचा पाया ठरू शकते. आता आपण त्या आनंदाच्या संकेताबद्दल बोलूया ज्यांची अनेक कुंभ राशीचे लोक वाट पाहत आहेत. ग्रहस्थिती सूचित करते की एखादी महत्त्वाची बातमी, एखादी शुभ संधी किंवा दीर्घकाळ प्रलंबित असलेले काम आता पूर्ण होण्याची शक्यता निर्माण होत आहे. काही व्यक्तींना कुटुंबाशी संबंधित आनंदाची बातमी मिळू शकते. तर काहींना करिअरमध्ये मोठी संधी मिळू शकते. तर काही व्यक्तींच्या जीवनात अशा घटना घडू शकतात ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास हा पुन्हा जागृत होईल. अनेक दिवसांपासून मनात असलेली इच्छा पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू होऊ शकते. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या जीवनात आशेचा आणि आनंदाचा नवा अध्याय सुरू होण्याचे संकेत दिसत आहे. त्यामुळे श्रद्धा, संयम आणि सकारात्मकता कायम ठेवा. कुंभ राशींच्या जातकांसाठी 12 जून नंतरचा हा काळ सामाजिक आणि वैयक्तिक प्रतिष्ठा वाढवणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या गोष्टींसाठी मेहनत घेत आहात त्या कामाची दखल आता इतर लोक घेऊ शकतात. समाजात तुमचा सन्मान वाढू शकतो.
काही व्यक्तींना एखाद्या महत्त्वाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. तुमच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा इतरांना फायदा होऊ शकतो. ज्यांनी तुमच्या क्षमतेकडे दुर्लक्ष केले होते तेच लोक आता तुमच्या कामाचे कौतुक करू शकतात. हा काळ स्वतःची ओळख निर्माण करण्याचा आणि आत्मविश्वास अधिक दृढ करण्याचा आहे. दत्तगुरूंच्या कृपेने तुमची प्रतिमा अधिक उजळण्याचे संकेत आहेत. गेल्या काही काळापासून रखडलेली किंवा अडकलेली कामे आता मार्गी लागू शकतात. अनेक वेळा प्रयत्न करूनही यश मिळत नव्हते, परंतु आता परिस्थिती बदलू लागेल. शासकीय कामे, कागदपत्रे, आर्थिक व्यवहार किंवा कौटुंबिक निर्णय यामध्ये सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. काही व्यक्तींना अपेक्षित मंजुरी मिळू शकते. काहींना नवीन संधीचे दार उघडताना दिसेल. दत्तगुरूंच्या कृपेने अडथळे दूर होण्यास आता सुरुवात होईल. मात्र या काळात संयम आणि नम्रता कायम ठेवणे आवश्यक आहे. कारण यश जितके महत्त्वाचे आहे तितकेच ते टिकवणेही महत्त्वाचे असते. पुढील परिच्छेदामध्ये आपण त्या संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत. अनेक कुंभ राशींच्या लोकांच्या जीवनात भाग्योदय आणि आनंदाचे नवीन पर्व सुरू करू शकतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता आपण पाहूया काही उपाय. गुरुवारी शक्य असल्यास दत्त मंदिरात जाऊन दर्शन घ्या आणि ओम श्री गुरुदेव दत्त या मंत्रांचा जप श्रद्धेने करा. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. आणि कमेंट्समध्ये नक्की टाईप करा श्री गुरुदेव दत्त किंवा दत्त गुरु असे अवश्य लिहा. भाग्याची साथ मिळण्याचे संकेत आता अधिक स्पष्टपणे दिसू लागतील. काही व्यक्तींना अचानक एखादी अशी संधी मिळू शकते ज्यामुळे त्यांचे आयुष्य सकारात्मक दिशेने बदलू शकते. नवीन संपर्क, नवीन ओळखी किंवा नवीन कार्यक्षेत्र तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते. काही लोकांच्या आयुष्यातील आर्थिक किंवा व्यावसायिक अडचणी कमी होऊ शकतात. जे लोक दीर्घकाळ एखाद्या शुभवार्तेची वाट पाहत होते त्यांना आता समाधानकारक बातमी मिळू शकते. हा काळ स्वतःच्या क्षमतेचा योग्य वापर करण्याचा आहे. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्यासाठी योग्य मार्ग खुला होऊ शकतो. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. अनेक कुंभ राशीच्या व्यक्तींना अंतर्मनात सकारात्मक बदल जाणवू शकतात. प्रार्थना, नामस्मरण आणि सत्संग यामुळे मानसिक शांतता वाढेल. जीवनातील काही प्रश्नांची उत्तरे हळूहळू मिळू लागतील. भूतकाळातील दुःख आणि निराशा यांपासून मुक्त होण्याची प्रेरणा मिळेल. काही व्यक्तींना दत्तगुरूंच्या कृपेने अनुभवही येऊ शकतात. श्रद्धा आणि संयम या बळावर तुम्ही मोठ्या संकटावर देखील मात करू शकता. हा काळ केवळ भौतिक प्रगतीचा नव्हे तर मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीही अनुकूल आहे. आता त्या सर्वात मोठ्या आनंदाच्या संकेताबद्दल बोलूया, ज्यांची अनेक कुंभ राशींचे लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. 12 जून नंतर तुमच्या आयुष्यात येणारी आनंदाची बातमी ही नोकरीतील यश, व्यवसायातील प्रगती, आर्थिक लाभ आणि कौटुंबिक शुभवार्ता, विवाहयोग, संतती सुख किंवा एखाद्या मोठ्या स्वप्नांच्या पूर्ततेशी संबंधित असू शकते. ज्या गोष्टींसाठी तुम्ही मनापासून प्रार्थना केली, ज्या गोष्टींसाठी अनेक दिवस संघर्ष केला, त्या प्रयत्नांचे फळ आता मिळण्याची शक्यता आहे. काही व्यक्तींच्या डोळ्यात खरोखर आनंदाश्रू येतील, कारण दीर्घ प्रतीक्षेनंतर मिळणारा आनंद हा नेहमीच विशेष असतो. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या जीवनात आशा, समाधान, यश आणि आनंदाचे नवीन पर्व होऊ शकते. त्यामुळे श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचार कायम ठेवा. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की टाईप करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. दररोज सकाळी आणि संध्याकाळी ओम श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा नक्की जप करा. गुरुवारी पिवळ्या फुलांनी दत्तगुरूंची पूजा करा. गरजू व्यक्तींना अन्नदान किंवा मदत करण्याचा नेहमी प्रयत्न करा. दत्तगुरूंवरील श्रद्धा आणि स्वतःवरील विश्वास कायम ठेवा. आज आपण कुंभ राशींच्या जीवनात 12 जून नंतर निर्माण होणारे शुभ संकेत, सकारात्मक ग्रहयोग आणि प्रगतीच्या संधी याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. लक्षात ठेवा, ग्रह दिशा दाखवतात, पण आपल्या जीवनातील यश हे आपल्या कर्म, संयम आणि सकारात्मक विचारांवर अवलंबून असते. त्यामुळे कोणतीही परिस्थिती असो, स्वतःवरील विश्वास आणि दत्तगुरूंवरील श्रद्धा कायम ठेवा आणि श्री गुरुदेव दत्त महाराजांचे नामस्मरण करत राहा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त असे नक्की टाईप करा आणि तुमच्या शहराचे नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. दत्तगुरूंची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो हीच प्रार्थना. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री गुरुदेव दत्त.